बेल्ले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची 109वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या धान्य साठवणूक गोदामात संस्थेचे चेअरमन अशोक शेठ गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली। संस्थेच्या अहवालाचे वाचन संस्थेचे सचिव बाळासाहेब गुंजाळ यांनी केले। विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली, तर संस्थेच्या नवीन झालेल्या धान्य गोदामाचा विनियोग योग्य पद्धतीने करून संस्थेत फायदा कसा होईल असे सभासदांनी यावेळी संचालक मंडळास सुचविले। कर्जमाफी ही शासनाच्या ध्येय धोरणानुसार होणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले। अहवाल सालात संस्थेला 37,09,000 इतका नफा झाला असून सभासदांना 15% लाभांश देण्यात आला आहे। ऑडिट वर्ग अ असल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले। सभेचे सूत्रसंचालन चंद्रकांत गुंजाळ यांनी केले, तर आभार संचालक अतुल शेठ भांबेरे यांनी मानले। लापशी भात आणि भाजी या भोजनाची व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली होती। सभासदांनी त्या जेवणाचा आस्वाद घेऊन या वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ले। विषय नंबर 8 संस्थेत जमीन व जागा खरेदी करण्याबाबत मंजुरी घेणे। विषय नंबर 9 माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयोजित विषयाचा विचार करणे। हा आपल्या आजच्या विषय आहे। त्याप्रमाणे आजचा विषय नंबर 1 मागील वार्षिक सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे। त्या माध्यमातून आपल्या बेल्ले विविध कार्यकारी सोसायटीने एक प्रत्येक सोसायटीच्या संलग्न जे व्यवसाय असतील त्यामध्ये एक आदर्श शेतकरी असेल, आदर्श कुक्कुटपालन असेल, आदर्श दुग्ध व्यवसाय करणारे असतील, असे 5 पुरस्कार दरवर्षी वार्षिक मीटिंगमध्ये त्या शेतकऱ्यांची कुठेतरी नोंद घ्यावी आणि त्यांना ते पुरस्कार देण्यात यावे असे मला वाटतं। कारण आपण ज्यावेळी जिल्हा बँकेमध्ये आपल्या सोसायटीला पुरस्कार भेटतो त्यावेळी संचालक मंडळ त्या ठिकाणी जातं आणि त्या ठिकाणी जेव्हा अभिमानाचा एक पुरस्कार असतो, त्याच पद्धतीचा आपल्या सोसायटीने सुद्धा असे आपल्या सोसायटीच्या सभासदांचा जर कुठेतरी पुरस्कार गेला तर संस्थेला सुद्धा आणि त्या सभासदाला सुद्धा एक मोठा अभिमान वाटेल असं मला वाटतं। आपल्या संस्थेचं काम अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे।